अनवर साहब इस मैच का मजा ले रहे हैं। रूपनवर साहब आपका भी स्वागत है, पाटिल साहब का भी स्वागत है। डीजे मास्टर से मैं अनुरोध करना चाहूंगा, पाटिल आला ये गाना होना चाहिए। पाटिल साहब यहाँ पर हमारे बीच मौजूद है, तो एक पाटिल आला गाना होना ही चाहिए। साई सेरामिक के ओनर सुनील चौहान, महाराष्ट्र पुलिस दल खोपोली अगर जीतती है तो 1500, श्री गणेश स्पोर्ट्स इनकी तरफ से 500, कुल मिला के 2000 का इनाम है पुलिस दल अगर जीतता है तो। और संदेश मात्रे इनकी तरफ से भी 1000, कुल मिला के 3000 का इनाम। दराड़े साहब जिनकी दहशत है, दरारा है खोपोली पुलिस स्टेशन में, लेकिन वर्ल्ड वाइड सोल्यूशन इनकी तरफ से भी 1000, कुल मिला के महाराष्ट्र पुलिस दल अगर जीतते हैं तो 4000। महाराष्ट्र पुलिस दल के लिए, महाराष्ट्र पुलिस दल खोपोली के लिए हमारे साहब रूपनवर साहब की तरफ से 51,000, और 3 छक्के अगर कोई लेकर आता है पुलिस कर्मियों से तो साई सिरेमिक के ओनर सुनील चौहान इनकी तरफ से 1000 का इनाम। बीस मिनट के अंदर ये 4 ओवर खत्म होने चाहिए। तो संकेत जी गायकवाड़ इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है इस प्रतियोगिता के लिए। गेंदबाज खोपोली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 12th मैन, बॉलर नेम प्लीज दराडे साहब और दंडावते साहब जिन्होंने ओपन किया है। पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहली डॉट गेंद। खोपोली म्युनिसिपल कॉर्पोरेशन के कर्मचारी मन बना के आए हैं कि इस बार पुलिसकर्मी हमेशा गुनहगार को चकमा नहीं देते, लेकिन यहाँ पर इनको हम चकमा जरूर देंगे। सुबोध भोसले जिन्होंने बाइक जीती थी वावरले की प्रतियोगिता में, और इस गेंद को खेला नगर पालिका में। ये फिटर है, इलेक्ट्रीशियन, कॉन्ट्रैक्ट सिस्टम हो सही लेकिन पालिका के कर्मचारी है। 1000 रुपए का इनाम है। आनंद शिंदे अगर कैच लपकते हैं तो साई सिरेमिक के ओनर सुनील चौहान इनकी तरफ से। विनोद सोलंकी इसके लिए एक कैच के लिए 500 है। तुषार धुमार इनकी तरफ से, लेकिन पुलिसकर्मी भी कम नहीं है। यहाँ पर ये बिग सिक्सर लेकर आए हैं बल्लेबाज दराड़े सर। डीजे धन्यवाद। 4 ओवर का ये मैच। पाटिल साहब इनकी तरफ से 5000 का इनाम है। महाराष्ट्र पुलिस दल खोपोली अगर जीतती है तो। ये देखिए ये कैसे कर्मचारी, ये कैच से डरे। कौन है वो? ढोले शायद, फाले फाले डरे। अरे भाई डर के आगे जीत है। इसका रिप्ले होना चाहिए, रील बनना चाहिए। स्ट्राइकर एंड पर दंडावते सर स्ट्राइकर एंड पर। गेंदबाज सुबोध भोसले लेफ्ट आर्म राउंड द विकेट। विकास जी दंडावते सर जिन्होंने सिंगल निकाला है, और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई महाराष्ट्र पुलिस दल खोपोली खेल रही है
10 पे। निश्चित जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा एकदा आपण तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूया. नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विरोधात आता खोपोली पोलीस स्टेशन असा जबरदस्त सामना मैदानामध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी साहेबांच्या वतीनं केली जाते. 24 तास ऑन ड्युटीवरती असणारे सगळे कर्मचारी आपण बघतोय, ज्यांना सण साजरा करायला टाइम नसतो, पण क्रिकेटचा आनंद किती जल्लोषात घेत आहेत. हे खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल समीरजी मसूरकर साहेबांवरती असलेलं प्रेम पाहायला मिळतंय. हाँ, निश्चित तौर पर समीर जी मसूरकर साहब, पिछले 15 सालों से मैं श्रृंखला में आ चुका हूँ। आप तुषार तो समीर जी को बचपन से जानते हैं, लेकिन मैं पिछले 15-16 सालों से जान रहा हूँ। अजात शत्रु जिस व्यक्ति को कहा जाता है उसका नाम है समीर जी मसूरकर। मैंने एक भी बंदा ऐसा नहीं देखा कि समीर जी मसूरकर इनके बारे में खोपोली में वो गलत कहे। इतने मितभाषी। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के गेंदबाज आ चुके हैं। निश्चित सर, पण या दरम्यान वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विकासभाई जोशी यांचं देखील या सोहळ्यामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. आणि फ्रँचायझीच्या दुनियेमधलं मोठं नाव संतोष सूर्यवंशी यांचं देखील शुभ आगमन इथे झालंय. SP दादर जी संघ मैदानामध्ये खेळायचा ओमकार देसाईच्या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये त्याचे हे पुरस्कर्ते होते काही वर्ष आधी, पण इथे आता या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत सर. या चेंडूवरती जर षटकार आला ना तर क्षेत्ररक्षकांना तर संधी आहेच, त्याचबरोबर आता आपण बघतोय प्रेक्षकांना देखील संधी आहे. आयवा कॅच साठी स्पोर्ट्स सायकल या चेंडूवरती षटकार साहेबांच्या वतीनं मारला गेला आणि तो जर बाहेर पकडला गेला तर आयवा कॅच साठी सायकल. देखिए दंडवते साहब, मारिए सिक्सर। पुलिस हमेशा जनता का भला करते आई है, आपको मौका है किसी एक का भला करने का, वो कीजिए, सिक्सर लेकर आइए। ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू होता. सुनील चव्हाण यांच्याकडे देखील आता प्रेक्षकांना आयवा कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे सायकल तर सायकल आणि त्याच्यावरती फिरण्यासाठी कोल्ड्रिंक पिण्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. निश्चित तौर पर सुनील चौहान आज मंडल लेके आए हैं और इनामों की बौछार हो रही है। खोपोली का नंबर 1 इंटीरियर करने वाला ये शख्स सुनील चौहान, साई सिरेमिक। मैं हमेशा, जिनका सपना है कि अपना घर हो, खुद का नया घर हो, उसके इंटीरियर के बारे में अगर आपको सूचना है तो संपर्क करें साई सिरेमिक के ओनर सुनील चौहान से। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 11 रन। काही वर्षाआधी आपण पाहिलं खोपोलीचं नाव ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठं केलं होतं, वर्धविनायक संघाला आपण पाहिलं. खोपोलीचे स्टारकास्ट त्यातील एक सुवर्ण स्टार ज्यांनी कर्णधाराची भूमिका पार पाडली, रहीम खान यांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. निश्चित रूप से रहीम खान को भी मैं इस मंच पे बुलाना चाहूँगा। बाएं हाथ के बेहतरीन बॉलर, आज भी मुझे याद है काफ़ी कसावट भरी गेंदबाजी हमेशा उनकी तरफ से होती थी। रिप्ले यहाँ पे थर्ड अंपायर है क्या यहाँ पे बीमर के लिए? फेयर डिलीवरी है ये, फेयर है ये, ईमानदारी से डाली हुई गेंद है। बॉलर का नाम बताइए प्लीज। अक्षय। ये पानीपट्टी विभाग में कार्यरत है अक्षय जाधव। अक्षय जाधव। खोपोली म्युनिसिपल कॉर्पोरेशन, क्या विनोद सोलंकी एक ओवर करेंगे? संजय सोलंकी की नजरें भी उन्हीं की तरफ है। विनोद सोलंकीच्या प्रत्येक विकेटसाठी आपण नक्कीच पारितोषिक सुनील चव्हाण यांच्याकडनं पाहणार आहोत आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी श्री गणेश स्पोर्ट्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे। और मेरी तरफ से भी 500। विनोद सोलंकी अगर विकेट हैट्रिक लेते हैं तो, लेकिन पण इथे चेंडू हवेच्या बाहेर, आवाक्याच्या बाहेर, आयवा कॅच सोडलाय, आयवा कॅच सोडलाय। जरा फोकस करा कॅमेरामॅन, ठोक डीजे।
नगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांच्या विरोधात क्रिकेटचा आनंद घेताना निश्चित रूप से क्रिकेट का आनंद लेते हुए, लेकिन इनकी वजह से हमारी जिंदगी खुशहाल है, इनकी वजह से हम दिवाली मनाते हैं, इनकी वजह से हम ईद मनाते हैं, इनकी वजह से हम गणेशोत्सव मनाते हैं, इनकी वजह से हम क्रिसमस मनाते हैं। यह है हमारा महाराष्ट्र पुलिस दल। और इनकी फिटनेस देखिए कितनी ताकतवर है, और फिटनेस चाहिए। हाँ, विनोद सोलंकी इनके हैट्रिक के ऊपर, संजय सोलंकी इनकी तरफ से 2000, तुषार धुमाड़ इनकी तरफ से 500, मेरी तरफ से 503 और सुनील चौहान इनकी तरफ से 1000, कुल मिला के 4000, टोटल 20 रन हो चुके हैं। लेकिन किसी एक पुलिस कर्मी को सलमान खान की तरह दबंग बनना होगा और दिखाना होगा चुलबुल पांडे बनकर कि कैसे प्रहार होते हैं। गेंद पर प्रहार पुलिस कर्मियों का ऐसा होना चाहिए कि गेंद को खुद डर लगे की मैं इनके बल्ले के पास जाऊ या ना जाऊ, जाऊ या ना जाऊ। सूरज पांडे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। त्यांनी जर या मॅच मध्ये डान्स केला तर अभय शेठ तिवारी आणि तुषार धुमाळ यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक। लल्लू के हैट्रिक के लिए 2000 का इनाम है। विनोद सोलंकी बॉलिंग मार के ऊपर, हमारी तरफ से 500 हम कमेंटेटर्स हैं। हम देते नहीं हम लेते हैं, देते नहीं लेते हैं, लेकिन इस बार लल्लू को देंगे। टीम के भाई बाद में 5000 की हिस्सेदारी होगी। विनोद सोलंकी, और विनोद सोलंकी की गेंदबाजी के ऊपर कोई भी जो स्ट्राइकर या नॉन स्ट्राइकर, इन पर जो दराड़े सर और दंडवती सर है, क्या गेंद डाली ऑफस्पिन, जबरदस्त अंदाज में विनोद सोलंकी की ये डॉट विनोद गेंद। सोलंकी यासाठी तर माहिर आहेत, म्हणून तर त्यांना म्हणतात मिस्टर लल्लू। लल्लू जो कभी नहीं बनता उल्लू, जो बनाते हैं दूसरों को उल्लू, उनका नाम है लल्लू। पण इथे या चेंडूवरती त्यांना उल्लू दाखवलाय, उल्लू कार्य हा गेलाय मिड विकेटच्या बाहेर। ए वर क्वालिटीचा बिग 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 षटकार, ठोक डीजे। लेकिन मैं एक जरूरी सूचना मैं विनोद सोलंकी को देना चाहूंगा। अगर आपकी गेंदबाजी पर बॉल गायब होते हैं तो ये लगातार दूसरा सिक्सर, बॉल की जो पेमेंट होगी वो आपके पेमेंट से कट किया जाएगा। हाँ, संजय सोलंकी से आपने क्या सीखा छोटे भाई से? अरे बड़े भाई कुछ तो सीखते। सर पण काय जबरदस्त दोन मल्टी हिट लागोपाठचे 2 षटकार आलेत। दराडे साहेबांनी दाखवलंय आम्ही पोलीस आहोत, आमची 30 दहशत आणि तोच दरारा राहणार, मग समोर गोलंदाज असो की समोर गुन्हेगार असो। विकास जोशी यांच्याकडून 1000चं पारितोषिक होतं, पण ते हुकलंय लागोपाठच्या तिसऱ्या षटकाराला। एकूण संजय सोलंकी याच्याकडून विनोद सोलंकी याच्याकरता या चेंडूवर जर विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक। जबरदस्त खेळ सुरू आहे तो पोलीस कर्मचाऱ्यांचा। महाराष्ट्र पोलीस दल खोपोली, धावफलकावर धावा लागल्यात त्या 34 माफ करा 34 धावा धावफलकावरती लागल्या। जबरदस्त खेळ मैदानामध्ये होतोय। एकीकडे महाराष्ट्र पोलीस खोपोलीतील पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी आता क्रिकेटचा आनंद घेतात, तर त्याच्या विरोधात खोपोली नगर परिषदेचे कर्मचारी आता क्रिकेटचा आनंद घेताना काय जबरदस्त चेंडू विनोद सोलंकी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। स्पिन गोलंदाजी, दोन्ही फुलटॉस टाकले, दोन्ही फुलटॉस वरती तगडे 2 षटकार आले, पण त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय। इथे मात्र शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येते। प्रशांत शेंडे कदाचित येतील। प्रशांत शेंडे जे या सामन्यामध्ये खेळतायत, फलंदाज रिटायर्ड झाले का? चला सगळ्यांना खेळायची संधी मिळायला हवी। हा खरं तर खोपोली महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांचा निर्णय असू शकतो। पवार साहेब यांचं इथे आगमन झालंय। हनुमंत पवार, बघा राजकारणामध्ये पवार नाव जरी ऐकलं तरी विरोधकांना घाम फुटतो, इथे मात्र हे पवार गोलंदाजांना घाम फोडणार का? कारण श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुन आणि कर्णाची
बघा यांच्यामध्ये नाव पण हनुमंत आहे. तुषार, श्रीकृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली होती युद्धामध्ये. ज्यावेळी कर्ण धनुष्यबाण चालवत होता त्यावेळी फक्त 3 इंच अर्जुनाचा रथ मागे जात होता आणि अर्जुन ज्यावेळी धनुष्यातून बाण सोडत होता त्यावेळी 10 इंच, 15 इंच, 20 इंच, 10 फूट असा कर्णाचा रथ मागे जात होता. तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण हे कौतुक करत होते ते कर्णाचं. त्याला कारण असं होतं, अर्जुनाने ज्यावेळी त्यांना विचारलं की मी इतक्या जोराने बाण मारतोय, रथ इतका मागे जातोय, तरी तुम्ही कर्णाचं कौतुक काय करता. तर श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, ज्याचा सारथी स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे, ज्याच्या ध्वजावर हनुमंताची शक्ती आहे, तो जर रथ 3 इंच मागे हलवतोय कर्ण, जर आम्ही दोघे नसतो तर तुझं काय झालं असतं. असं हनुमंत पवार. निश्चित गोलंदाजी मार्गवरती मात्र अनंत शिंदेला आपण पाहतोय. आनंद शिंदे, इनके ऊपर कुछ तो आक्रमण होना चाहिए. ये डॉट गेंद आई और इस डॉट गेंद, ये वाइट बॉल आई, माफी चाहूंगा. और इस वाइट बॉल के तहत टीम का टोटल बढ़ता हुआ विशाल शेठ गायकवाड यांचं 36. या सोहळ्यामध्ये शुभ आगमन होतोय. आदरणीय विशाल शेठ गायकवाड युवा उद्योजक, त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेवक आहेत, त्यांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक करूया स्वागत. निश्चित रूप से तुषार, स्वागत तो होना चाहिए, लेकिन ये आर पार तो नहीं, लेकिन एक्स्ट्रा कवरेजन पर बाउंड्री लगाई है बल्लेबाज पवार का पावर. हमने देखा पवार का पावर पूरा महाराष्ट्र देखती है. किरण पवार का पावर क्रिकेट में हम देखते हैं और इस क्रिकेट में हम देख रहे हैं हनुमंत पवार जी का पावर. जबरदस्त टायमिंग केला, पण पाहतो आपण मेरिटनुसार हा फटका होता. प्रॉपर टायमिंगचा वापर करताना इथे एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगअपच्या पद्धतीने मारलेला हा फटका. निश्चित रूप से, और इसी के साथ ये विकेट जाता हुआ 4 ओवर का ये मैच है. पवार सर के बारी का खात्मा होता हुआ क्लीन बोल्ड. अलीबाग के उद्धव पाटिल साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. बतौर बल्लेबाज वो भूमिका निभाएंगे. मशहूर क्रिकेटर है अलीबाग के, और बैलगाड़ा जो रेस है उसके चाहने वाले उद्धव सर. शायद उनका भी गाड़ा हो सकता है सर. हाँ, हो सकता है, क्यों नहीं हो सकता. सागर शेठ वर्गणे यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. शिवराज कंस्ट्रक्शनचे ओनर सागर शेठ यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. कुंदनजी वाघुले सरांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो. एक धाव नक्कीच मिळेल आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चौथं षटक, शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि इथे मात्र धावबाद. नवीन फलंदाज आता आतमध्ये येतील महाराष्ट्र पोलीस दल खोपोली यांचे. ओ सर, कोण आलं सर, कोण आलं. विक्रम राठौड़. जो मैं बोलता हूं मैं करता हूं, और जो मैं नहीं बोलता हूं वो डेफिनेटली करता हूं. ये राठौड़ की लाइन थी, विक्रम राठौड़ की. और उसी फिल्म में एक लाइन थी, 100 साल नाम रहने के लिए 100 साल की जिंदगानी जरूरी नहीं होती. एक दिन ऐसा काम करो कि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, रुकावट टोटल वहीं पे 42, 42. और ये डॉट गेंद आई. 4 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है. 42 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. खोपोली म्युनिसिपल कॉरपोरेशन को 43 रनों की जरूरत है, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर.
हार्दिक करतोय स्वागत. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आजची तिसरी रात्र जबरदस्त मॅच मैदानामध्ये. एकीकडे खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपण पाहतोय, तर त्यांच्या विरोधामध्ये नगर परिषदेचे कर्मचारी दोन हात करताना प्रेक्षणीय हा सामना. आणि इथे मात्र या सामन्यामध्ये आता पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली खोपोली पोलीस स्टेशनच्या सगळं पोलीस निरीक्षक साहेबांनी, आणि इथे धावा लावल्या स्कोअर कार्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 42. म्हणजे नेक्स्ट इनिंग मध्ये आता खोपोली नगर परिषद कर्मचाऱ्यांना करायच्या त्या 24 चेंडूमध्ये 43 धावा. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी नक्कीच आपण यानंतरच्या मॅच कडे वळूया. यानंतरचा होणारा सामना मुळगाव संघाच्या विरोधात शकील स्टारर भानवज बौद्धवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी यावं. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी या. पंच चेंडू घ्या. साई 11 भानवज संघाच्या विरोधात प्रशांत शेंडे फाउंडेशन मुळगाव डीजे. चला आपण पंचांना विनंती करूया, सामन्याला आपण सुरुवात करा. जबरदस्त हा सामना आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. खोपोली पोलीस स्टेशन या संघाच्या विरोधात आपण बघतोय खोपोली नगर परिषद. बिग फाइट, तगड़ी लढत, बड़े मंच का बड़ा मुकाबला, ठोसास ठोसा. 43 धावसंख्येची गरज असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सुबोध भोसलेच्या बरोबरीनं आपण पाहतोय अक्षय जाधव. एक फिटर आहे तर दुसरा आपण बघतोय प्लंबर आहे. असे हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पण गोलंदाजी मार्गावरती एक जबरदस्त गोलंदाज खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल राठोड. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय आणि तिथून जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर स्पोर्ट्स सायकल प्रेक्षकांना देण्यात येईल. आईवा कॅचसाठी हे पारितोषिक. 24 चेंडूमध्ये 43 धावसंख्येची गरज. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी विक्रांत गायकवाड यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करा. क्या सूरज पांडे नाचेंगे? सुनील चव्हाण यांच्याकडे या आयवा कॅचसाठी 500चं पारितोषिक प्लस स्पोर्ट्स सायकल आयोजकांच्या माध्यमातून. सुंदर शर्मा आलेत. सुंदर सुंदर कॉपी घेऊन त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिला चेंडू यावेळेस वेगवान पाकला मिळाला, पण इथे आपण बघतोय लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. वाईट चेंडूचा इशारा. मुळगाव प्रशांत शेंडे पाटील फाउंडेशन मुळगाव संघाने टॉस जिंकलाय. निर्णय लगेच सांगा आणि ज्या काय फॉर्मॅलिटीज असतील ते संदेश म्हात्रे यांच्याशी संपर्क करताना आपण पूर्ण करा. दुसऱ्या चेंडूवरती मात्र प्रयत्न चांगला पाखला मिळाला. या दिवसा चेंडू स्क्वेअर होता, पण हा चेंडू 1 धाव देऊन गेला. म्हणजे लिगली पहिल्या चेंडूवरती
आता मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. सुंदर शर्माचा सुंदर सुंदर चहा इथे आलेला आहे, त्याबद्दल त्याचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. समय समय पे बडे लोगों की राय आणि समीर मसूरकर साहेब नेहमी सांगतात की चाय पिनी चाहिए आणि आता इथे चहा आलेला आहे, तर आपण मान्यवरांना देखील विनंती करूया चहाचा आस्वाद तुम्ही घ्या. अमोल राठोड यांच्या हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी सुनील चव्हाण यांच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक. खोला टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर सटीक यॉर्कर आपण इथे बघतोय. आदरणीय सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा चेंडू. एक या धावसंख्येनं वाढ. अमोलजी राठोड जे पोलीस कर्मचारी आहेत काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. मला एक खंत आहे, प्रकाशनगर संघात एक का खेळत नाहीत. कदाचित येणाऱ्या काही दिवसामध्ये या टीम मध्ये एक हिस्सा ते पाहायला मिळू शकतात. खोपोलीतील सुप्रसिद्ध सुनील भेळ प्रवीण दुगाडे सरांच्या साठी इथे आलेली आहे, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. बबलू पाटील उद्या येणार आहेत ना, महाराष्ट्र पोलीस आहेत. बबलू पाटील त्याचबरोबर तोडकर असे दिग्गज महाराष्ट्र पोलीस उद्या या ओपन हाफ मध्ये खेळताना पाहायला मिळतील. पण इथे आपण बघतोय फटका जबरदस्त झाला आणि इथे मात्र फाईनल क्षेत्राच्या बाहेर आलेल्या या 4 धावा सुबोध भोसलेच्या बॅट मधनं आणि या 4 धावांच्या मदतीनं टोटल 7 धावांची नोंद. डीजे दे ना वाळा. थँक्यू डीजे. खोला टप्पा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी आर पार. धावा मिळतील 4 4 4. आज आहे शुक्रवार. डीजे वरती धावा लागला त्या 11. 43 धावसंख्येचा पाठला होतोय. 42 धावांची पहिल्या इनिंग मध्ये नोंद झाली आहे. पुन्हा एकदा खोला टप्पा. सातत्यानं यॉर्कर चेंडू आपण या षटकामध्ये पाहिलेत. अमोल राठोड यांनी पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल हाताळलं. जरी 2 चौकार आले असले तरी 4 चेंडू त्यांनी यॉर्कर लाईनचे टाकले त्या षटकामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावांची नोंद. 43 धावांचा होतोय पाटला. येणारे आता 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 31 धावसंख्येची. 43चा पाटला होतोय. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 18 चेंडू आता 31 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. सुंदर शर्मानी मात्र सुंदर कार्य केलंय. असं वाटलं होतं चहाचा आस्वाद दिला जाईल, पण त्यांनी ओळखलं चहाना ऍसिडिटी वाढू शकते. समीर मसूरकर साहेबांची काळजी घेताना त्यांनी मात्र इथे कॉफीचा आस्वाद दिलाय. सुंदरचं देखील आपण स्वागत करूया. आमचे मान्यवर आहेत सुभाष नगरचे. सुभाष नगर संघ जरी मैदानाच्या बाहेर गेला असला तरी मान्यवरांचं प्रेम समीर मसूरकरांच्या वरती आता अजूनही पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉलर गोलंदाज राट सोमनाथ तांदळे. सोमनाथ हे मात्र गोलंदाजी मार्गवरती आलेत. वैयक्तिक पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आता पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं रनअप घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण क्षेत्ररक्षण आता आखलं जात आहे, कारण की विजयासाठी 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा घेण्याचं काम फलंदाजांना बिनबाद केलंय. ही जमेची बाजू आहे खोपोली नगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांसाठी. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि इथून हा चेंडू जातोय यष्टिक्षकाच्या हातामध्ये.
काही दिवसातच आपण बघतोय छत्रपती संभाजी महाराजांची जयंती देखील या खोपोली शहरामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे हा आनंदाचा क्षण आहे खोपोली पोलीस स्टेशनच्या या सगळ्या खेळाडूंसाठी. लागोपाठ चांगली फलंदाजी आणि त्यानंतरची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र आता वाईट चेंडूचा इशारा आलाय. 13 धावा स्कोर कार्डवरती. क्या तेरा क्या मेरा, ही मॅच कोण जिंकणार असा प्रश्न मात्र प्रत्येकाला पडलाय. इथे कॅच सुटली आहे पण कदाचित मॅच सुटेल की काय. खोपोली नगरपालिकेचे हे कर्मचारी चांगली फलंदाजी करतात आणि त्यांचा कॅच सोडणं मात्र आता टेन्शन देण्यासारखं आहे. बांगर साहेबांच्या हातातून हा झेल निसटलाय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आणि इथे टिपलाय झेल. सुबोध भोसलेच्या पारीचा अंत. पत्रकार किशोर साळुंके यांनी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी मात्र या दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. खास करून सुबोध भोसलेला त्यांच्या शुभेच्छा मात्र इथे पाहायला मिळाल्या. सुबोध भोसले मात्र बाद झालाय. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 15 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. 43 धावसंख्येचा पाठलाव होतोय. नेक्स्ट बॅटर प्रकाश. याला प्रकाश पाडावा लागेल. 43 धावांचा विजयासाठी 43 धावांचं आव्हान आहे. यंग पर्सनॅलिटीचा खेळाडू आता मैदानामध्ये गेलाय ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची. पण इथे क्षमतेचा उपयोग मोठ्या फटक्यामध्ये करणं गरजेचं आहे. मनोज भोईर यांचं देखील शुभागमन झालंय. अभिनंदन अमृतुल्यचे ओनर आणि टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंटचे ओनर विनोद सोलंकीचे छोटे बंधू संजय सोलंकी यांचं देखील हार्दिक स्वागत करूया, ज्याला प्रेमाने सगळे इक्कू म्हणतात. कॉफीचा आस्वाद घेतल्यानंतर सुंदर शर्माचा सुंदर कार्य मला सातत्यानं आता आठवत राहील. जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहता पाहता जणू काही या पोलीस बांधवांच्या प्रेमात पडलाय की काय हा फलंदाज, असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय. मानस सर, काय जबरदस्त ही मॅच आहे. या मैदानावरती प्रत्येकाला खेळण्याची हौस असते. विक्रांत गायकवाड यांना देखील हाऊस आहे ही ट्रॉफी माझ्याकडे असावी म्हणून त्यांनी ओपन चा जो हाफ आहे त्याच्यामध्ये त्याने एक संघ घेतलाय. बरेचसे रती महारथी त्यांच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. कदाचित फर्दिल काझी सारखं मोठं नाव देखील त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. केतन म्हात्रेच्या नेतृत्वाखाली, सुमित ढेकळेच्या नेतृत्वाखाली कदाचित तो संघ खेळेल आणि ओपन आहे. कधी कोण कोणाच्यात खेळेल हे मी पण सांगू शकत नाही, पण संजय सोलंकी मात्र एका टीमचे कर्णधार आहेत हे मी ठाम सांगू शकतो. दक्ष 11 222 सरकार 222 नावाचं सरकार आहे ज्यांनी दक्ष 11 ला पुरस्कृत केलंय आणि ज्यांचे ओनर आहेत दिनेशजी मोरे, रुपेशजी घारे आणि सुनील चव्हाण. साई सिरामिकला एकदा जावं लागेल. नक्की यांना माल सप्लाय कोण करतं हे देखील पाहावं लागणार. चांगला चेंडू आणि इथे जबरदस्त प्रयत्न झालाय आणि इथून मात्र आली पुन्हा एकदा एक धाव. एका धावेच्या मदतीने टोटल 18. विराट कोहलीची आठवण करून देणारा विराट हा 18 आकडा स्कोर कार्डवरती. 43 चा पाठला होतोय. आता प्रेक्षक गॅलरी आता फुल हाऊस होईल. उद्या तर या मैदानावरती जागा मिळणार नाही. प्रत्येक जण 7 वाजता येऊन आपली जागा बुक करेल. उद्या ह्युमन क्रिकेटर जे भारतासाठी खेळल्यात आदरणीय सन्माननीय
किरण नवघरे मॅडम या देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. किरण नवघरे मॅडम जे वुमन्स क्रिकेटर आहेत, भारतासाठी आपलं त्यांचं योगदान चांगलं पाहायला मिळालं आहे. त्यांचं देखील शुभ आगमन उद्याच्या रात्रीमध्ये या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळू शकतं. यूपी वॉरियर्स वुमन प्रीमियर लीग मधनं देखील त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. MPL ची स्पर्धा त्यांनी गाजवली आहे. किरणजी नवघरे यांचं देखील शुभ आगमन आपण उद्या पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावरचं आणखीन एक भारतातलं मोठं नाव सुनील चव्हाण खास उत्सुक आहेत त्यांच्या स्वागतासाठी. विकास जी जोशी आपण पाहतोय, वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अध्यक्षाचा जो कार्यभार सांभाळलाय ना, प्रगतीच्या दरवाजे आता खुले झालेत. या वर्षीचा आपण जर सोहळा पाहिला असेल, खऱ्या अर्थानं शिवरात्रीचा जो सोहळा होता तो लाईव्ह दाखवला गेला. टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट 7 समुद्रा पलीकडे देखील तो सोहळा वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचा सगळ्यांनी पाहिला. आणि आता आपण वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2025 बघतोय, ज्याचे सर्व आहेत समीरजी मसूरकर. दंडवते साहेब आता गोलंदाजी मार्गवरती. दंडवते साहेबांचा हा चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेनं मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला, पण शॉर्ट मिड ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज होती, आता 11 चेंडू 24 धावांची गरज. प्रोलिंग स्पोर्ट्स या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण चालू आहे. घर बसल्या क्लॅरिटी क्वालिटीच्या साईनं सगळे हे सामने पाहत आहेत. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये आपण या चॅनलच्या द्वारे थेट प्रेक्षेपण पाहिलं आणि ही देखील आता मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा बघतोय. खोपोलीचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेची ओळख आहे आणि या वर्ल्ड कपला आता जवळजवळ 15 वर्ष पूर्ण झालेत. आणि इथे बघा नजरहाटी दुर्घटना घडली, राठोड यांचा पाय सरकला आणि इथून धावा आल्यात त्या 4 आलाय चौकार, ठोक डीजे. येणाऱ्या 4थ्या मॅच मध्ये कदाचित समीर मसूरकर साहेब आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकतात. ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या वीरेश्वर टीम मध्ये फुलटॉस चेंडू, इथे मात्र अक्षयचा फटका बसलाय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आणि सरळ. जसा मोराचा पिसारा फुलवला जातो तसं इथे हाताचा पिसारा फुलवला गेला आणि त्याच्यात सहज हा चेंडू पकडला गेला. पकडली कॅच आणि जिंकलीत प्रेक्षकांची मनं. ठोक डीजे. पंचांचा नोचा इशारा आलाय. कहाणी में ट्विस्ट. 3ऱ्या पंचांची मागणी आहे आणि ही मागणी फलंदाजाने घेतली आहे नो साठी. 3रे पंच सुनील चव्हाण सांगतील काय घडलं काय बिघडलं. हा रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो. तिसरं लिगली बॉल म्हणजे फलंदाज बाद झालाय आणि रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, सगळ्यांना पाहायला मिळेल, दूध का दूध पाणी का पाणी. जबरदस्त हा चेंडू होता, फुलटॉस. हा चेंडू नीट कन्वर्ट झाला नाही, बॅट वरती पुरेसा आला नाही. सरळ बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला पण मिड विकेट आणि फाईन लेगच्या दिशेने जर फटका गेला असताना तर एवढा लांब षटकार पाहायला मिळाला असता, पण इथे ट्रॉफिक जाम झाली आणि फलंदाज झाला बाद. नेक्स्ट बॅटर आनंद चव्हाण, आनंद शिंदे. आनंद चव्हाण यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आनंद शिंदेला. नऊ चेंडू 20 धावांची गरज. खोपोली पोलीस स्टेशनचे एक पोलीस निरीक्षक आता विजयाच्या जवळ आले, जवळ. आनंद शिंदे यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. साई सिरामिक्सचे ओनर सुनील चव्हाण आणि पहिलाच षटकार आनंद.
शिंदेने मारला आणि इथे पंचांचा नोचा इशारा भीमरच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती 6 धावा. आणि काल खंताय प्रकाश नगर संघातनं काल याला का खेळायला पाठवलं नाही इथे बघा त्यानं आल्या 7 धावांची नोंद केली आहे. डीजे 9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज होती. आता 9 चेंडू 13 धावांची गरज. क्या तेरा क्या मेरा असं वाटलं होतं. ही मॅच खोपोली पोलीस स्टेशन संघाचे खेळाडू सहज जिंकतील सहज, पण आनंद शिंदे मैदानामध्ये आला आणि त्यानं षटकार मारला. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस फाईन लेगच्या दिशेनं फ्री हिटचा आस्वाद. काय जबरदस्त प्रयत्न झालाय. राठोड साहेबांचा हा प्रयत्न आहे, पण इथे मात्र प्रयत्न फलंदाजच देखील 2 धावांसाठी झालाय. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 32 धावा तुषार झाल्यात. आणि खऱ्या अर्थानं मुठभर मावळ्यांच्या साथीनं ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण मानाचा मुजरा तर करतोयच, पण ज्या महामानवानं खऱ्या अर्थानं गोरगरीब दिलदलित जनतेला न्याय दिला, ज्यांनी घटना लिहिली आणि घटनाकार म्हणून संपूर्ण विश्वात जे प्रख्यात झाले ते महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल ही त्यांची जयंती, पण 14 एप्रिलपासून तर मे महिना संपेपर्यंत त्यांचा जयंती उत्सव आपण साजरा करतो. आणि अशा या महामानवाला आपल्या वतीनं 14 तळ्याचा सत्याग्रह ज्यांनी केला आणि सर्वांसाठी पाण्याचं हे पुण्यदान आहे हे संपूर्ण जगाला ज्यांनी पटवून दिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून अभिवादन. निश्चितच आपण पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करूया आणि जाऊया मैदानामध्ये. आणखीन एक जबरदस्त फटका आला. इथून टोटल धावा लागल्यात त्या आता 36. डीजे निक्की यांच्याकडे देखील विनोद सोलंकी यांच्यासाठी पारितोषिक मात्र आलंय, पण ते अजूनही मैदानामध्ये नाहीयेत, त्यामुळे हे पारितोषिक आता पेंडिंग आहे. डीजे निक्की यांनी या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. 6 चेंडू आता 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. प्रवीण दुगाडे यांची टेस्ट केली जाते. टेस्ट 6 चेंडू 7 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आता ठक 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 असा आवाज येतोय. ₹51,000 पारितोषिक साहेबांकडनं मात्र या सगळ्या टीमला दिलं जाईल. या चेंडूवरती जर षटकार आला आणि इथून जर प्रेक्षकांनी कॅच टिपला आयवा कॅचच्या माध्यमातून विकास जोशी यांच्याकडनं 1000 आणि त्याचबरोबर आयवा कॅच साठी स्पोर्ट्स सायकल, म्हणजे ₹1000 बरोबर स्पोर्ट्स सायकल आणि प्लस एक पैठणी. आनंद चव्हाण यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आनंद शिंदेसाठी, पण पैठणी देखील असेल आयवा कॅचसाठी जयलक्ष्मी साडी सेंटर यांच्या माध्यमातून. चंद्रमाचा प्रकाश आपण बघतोय, अर्धा चंद्रमा काय क्लिअरिटीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय बघा ऑन स्क्रीन वरती. ही क्लिअरिटी आहे, याच करता तर आपण या चॅनलची निवड या स्पर्धेमध्ये केली आहे. आणि काय क्लिअरिटीच्या माध्यमातून गेले 3 रात्र ही टीम काम करते. आपण पाहतोय प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलद्वारे आयवा कॅच साठी स्पोर्ट्स सायकल प्लस 1000 प्लस पैठणी. विकास जोशी यांचे 1000, जयलक्ष्मी साडी सेंटर यांची पैठणी आणि कमिटीकडनं स्पोर्ट्स सायकल. पण इथे मात्र विस्फोट करण्याचा प्रयत्न केला फलंदाजांवर, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही.
साहेब, मी प्रेक्षकांमध्ये गेलो, त्यांनी मला एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न आता मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही फलंदाजासाठी आयवा कॅचला पारितोषिक लावताय, पण गोलंदाजासाठी काय? तर त्यांना मी नक्कीच सांगितलं, शेवटच्या रात्रीमध्ये गोलंदाजाला देखील बरीचशी पारितोषिक लागतील. 5 चेंडू 5 धावांची गरज होती, पण इथे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या बाहेर जातोय चेंडू. आर पार, टांगा पलटी, घोडे फरार. धावा मिळाल्या 4. डीजे 51,000 जे येता येता आता अर्ध्या रस्त्यात अडकलेत. इथून देखील मॅच संपली नाहीये, तरी एका धावेची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे सांगणं कठीण आहे. 6 चेंडूवरती 1 धाव वाचवताना मी गोलंदाजाला पाहिलंय, पण इथे चेंडू पुन्हा हवेमध्ये झेल टिपण्याची संधी आणि अशा वेळी पुन्हा क्षेत्ररक्षकाकडून चूक घडली आणि इथून धावा मिळाल्या 4. मी खोपोली पोलीस स्टेशनच्या सगळ्या खेळाडू मित्रांचा आभार व्यक्त करेल. सगळ्यात भारी मॅच गेले 3 रात्रीच्या तुलनेमध्ये आपण पाहिली. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांना विनंती आहे या दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी. काय जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला. आणि आनंद शिंदे यांच्यासाठी सुनील चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक ते घेऊन जा. 51,000 रुपयाचं पारितोषिक होतं, पण ते पेंडिंग राहिलं. पुढच्या वर्षी नक्कीच हे पारितोषिक डबल होईल अशा पण अपेक्षा करूया. पण पुन्हा एकदा सदरक्षणाय खलनिग्रहणाय 24 तास ऑन ड्युटीवरती असणाऱ्या सगळ्या महाराष्ट्र पोलीस बांधवांना, खोपोली पोलीस स्टेशनच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.